रेकॉर्डिंग पण नाही काय नाही धड. मी पहिल्या प्रथम गिरीश मीना हे DRM म्हणून या ठिकाणी काम पाहत आहेत. मी खास करून त्यांचं अभिनंदन करेल आणि आभार मानेल. यापूर्वीचे पण DRM आपण पाहिलेले आहेत, परंतु फील्डवर उतरून स्वतः काम करणारे DRM म्हणून ते प्रसिद्ध आहेत. ते आल्यापासून बऱ्याचशा मागण्या आहेत. ठाणा स्टेशनच नाही तर अनेक स्टेशनच्या मागण्या त्याचे काम जोरामध्ये सुरू आहे. त्या दिवशी सुद्धा नवी मुंबई आणि सिडको यांच्यामध्ये जो समन्वय साधून नवी मुंबईतील स्टेशन रेल्वेने ताब्यात घेण्याचा जो काही निर्णय झालाय त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अनेक छोटे मोठे विषय आहेत या ठाणा स्टेशनमध्ये. आपण पाहताय ठाणा स्टेशनमध्ये दिवसेंदिवस सुधारणा होते, परंतु त्या ठिकाणी डीमार्टनी CSR मधून जी काही स्वच्छतागृह करण्याचा जो निर्णय घेतला होता त्या कामामध्ये त्यांची दिरंगाई आहे. त्यांचं ते काम रखडलेलं आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या असेल, प्लॅटफॉर्म नंबर 5 आणि 6 वरती जे एक्सलेटरचं काम आहे तो काही तांत्रिक अडचणींमुळे त्याच्यामध्ये तो थोडं खूप स्लो चालू आहे. त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई असेल, 15 डब्यांची जी काही गाड्या येणार आहेत त्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणं गरजेचं आहे. बऱ्याच प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, परंतु रात्रीचे 1-2 तास त्यांना मिळतात, त्यामध्ये काम करावं लागतं. त्यामुळे त्या कामाला गती देण्याच्या दृष्टीने सुद्धा आज चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर जो खूप मोठा प्रश्न आहे, जो पाण्याचे स्रोत आपण नेहमीच शोधत असतो आणि रेल्वेच्या ताब्यामध्ये इल्टनपाडा जो नवी मुंबई पारसी खिंडमध्ये एक मोठं धरण आहे आणि ते नादुरुस्त आहे, रेल्वे वापरत नाही. ब्रिटिशकालीन धरण आहे. ते धरण नवी मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात द्यावं, जेणेकरून आजूबाजूच्या परिसरामध्ये पाण्याची समस्या दूर होईल. याकरता आमचे सर्व नगरसेविका त्या ठिकाणच्या आमच्या चांदणी चौगुले असतील, ॲडव्होकेट श्वेता काळे असतील, आमची गौरी आंग्रे असतील, या नगरसेवकांनी मागणी केली होती. ते सुद्धा निवेदन या ठिकाणी दिलेले आहेत. आमचे संजय वाघुले आहेत की त्यांनी त्या ठिकाणी पुनर्वसनाचा एक विषय आहे. रेल्वेच्या जागेवर काही 50-60 वर्षापासून काही घरं आहेत, तो एक विषय. या समस्या आहेत, स्वच्छतेच्या समस्या आहेत. माधवीताई नाईक ज्या नव्याने आता विधान परिषद आमदार आहेत त्या सुद्धा या ठिकाणी या लोकांच्या समस्या घेऊन आलेल्या आहेत आणि या सगळ्यांचा या ठिकाणी चर्चा झाली. आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे मुलुंडकडे जो आम्ही फुटओव्हर ब्रिजची मागणी केली होती तो या वर्षीच्या बजेटमध्ये तो मंजूर झालाय. त्याचं सुद्धा काम सुरू होणार आहे. 7 नंबर आणि 8 नंबरमध्ये शौचालयाचा जो विषय आहे त्या दृष्टीने सुद्धा निर्णय झालेला आहे की त्याची फिजिबिलिटी पाहून तो निर्णय घेतला जातील. एक्सेलेटरचा विषय आहे, या संदर्भात सुद्धा माहिती घेऊन आपण ते त्या ठिकाणी निर्णय घेतील. आणि जे कोकणीसाठीचं जे काम सुरू आहे त्याच्यामध्ये रेल्वे आणि ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये थोडाफार जो काही समन्वय नव्हता, त्यांच्या काही एकमेकांच्या अडचणी आहेत त्या सुद्धा त्या दूर झालेल्या आहेत. एकत्र बसून तो निर्णय घेऊन काही प्लॅटफॉर्म 4 नंबर प्लॅटफॉर्म वगैरे असतील ते आणि आमचा जो सॅटिसचा पूल आहे त्याची रहदारी कशा पद्धतीने सुरू होईल या संदर्भात सुद्धा निर्णय आज झालेला आहे. खूप चांगला निर्णय झालेला आहे. पावसाळ्यापूर्वी स्टेशनची साफसफाई असेल, स्टेशनचे कुठे लिकेजेस असतील याकडे सुद्धा लक्ष देऊन या ठिकाणी काम युद्ध पातळीवर होणार. असं पावसाळा येतोय, ठाण्यामध्ये काही काही थोडा मागे आता देखील त्या ठिकाणी पाणी नाले असतील समोर शौचालयाचा प्रॉब्लेम हे पावसाळ्यात या स्टेशनमध्ये इंटरनल टनेलच्या मार्फत पूर्ण एक नवीन लाईन आम्ही टाकलेली आहे, जेणेकरून जे प्लॅटफॉर्म पाण्याखाली जात होते ते जाणार नाहीत. आणखी काही समस्या असतील, पाणी जिथे चोकअप होईल ते सुद्धा दूर केल्या जातील. आणि खूप मोठं ऐतिहासिक काम या ठिकाणी झालेलं आहे. प्लॅटफॉर्मच्या काही लाईन आहे त्याच्या खालून आपण एक पाईप टाकलेलं आहे, इंटरनल पुश हे करून म्हणजे ट्रॅकला कुठेही धक्का न लावता, आणि त्याच्यामुळे जे काही पाणी साचणार आहे त्याचा तो प्रश्न दूर होईल. प्लॅटफॉर्म पाण्यामध्ये जातात यावर्षी आपण बघूया. आणि जिथे जिथे पाणी चोकअप होतं ते सुद्धा साफ करण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय आपण घेतलेला आहे आणि आम्ही त्याच्यावरती वॉच करत आहोत. स्वतः DRM या स्टेशनला आलेले आहे आणि स्टेशन मास्तर आणि त्यांची पूर्ण टीम यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे
की काम जरा युद्ध पातळीवरती व्हायला पाहिजे. एक प्रोजेक्ट जो आहे पुनर्विकासाचा आणि शिक्षणाचा रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आहे तो देखील पास झालेला आहे. केंद्राने पास केलेलं असताना वैष्णव यांनी पास केलेलं आहे. अजून त्याचं काम या ठिकाणी सुरू दिसून येत नाही. काम दोन्ही बाजूनी काम सुरू आहे. त्या मेला फक्त ABP दिसतोय. जो निधीचा जो विषय आहे त्यालाही त्याला खाली घ्यायला सांगा ना. मिळालेली आहे. रेल्वे बोर्डाकडे तो विषय गेलेला आहे आणि ज्या ठिकाणी ऑलरेडी स्टेशन होणार आहे त्या ठिकाणच्या काही हात दुखायला लागला. घरं असतील त्यांच्या हात दुखायला लागला माझा. पुनर्वसनासंदर्भात कालच मी स्वतः त्या ठिकाणी बैठक घेतलेली आहे. त्या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक माझ्या समोर होते. केबलिंगचं काम सुरू आहे आमच्या लेप्रेसी कॉलनीमधून. त्या ठिकाणी टाटाचा जो काही टॉवर आहे तो शटडाऊन मिळालं की ते एक दोन तासाचं काम आहे. केबल टाकलेली आहे. ते जॉईंटचं काम सुरू आहे. म्हणजे सर्व पातळीवरनं काम सुरू आहे. निधी लवकरात लवकर मिळेल. माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, श्रीकांत शिंदे असतील, हे सुद्धा यासाठी आम्हाला सहकार्य करत आहे.